एसटीमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन बॅगेतील सोने चोरी करणाऱ्या दोन महिला वनिता दिलीप लोंढे राहणार बेळगाव आणि गंगा सुरेश शिंदे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली यांना सांगली गुन्हे शाखेने जेरबंद करून चोरी केलेला 1,28,025 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अर्चना हनमारे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकाला अशी बातमी मिळाली की वनिता लोंढे आणि गंगा शिंदे या सांगली स्टँड परिसरात चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीकरिता सांगलीमधील त्रिकोणी बागेजवळील युनियन बँक परिसरात येणार आहेत। या परिसरात सापळा लावून थांबले असता रोडने दोन महिला पायी चालत येत असताना दिसल्या। त्यांचा संशय आल्याने त्यांना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता सदरचे दागिने हे मी व गंगा शिंदे हिने मे महिन्यात दुपारी सांगली स्टँडवरून औदुंबरला जाणाऱ्या एसटीमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या बॅगेतून 19 मे 2025 रोजी दुपारी चोरी केल्या असल्याची कबुली दिली। सदर महिला आरोपी व जप्त मुद्देमाल सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करतायत। सांगली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।